नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आम्ही घराबाहेर पडायच्या तयारीत आहोत। फेस्टिवल ऑफ लाईट्स चालू झालेला आहे बर्लिनमध्ये, तर आज आम्ही विचार करतोय तिकडं जायचं आणि फेस्टिवल ऑफ लाईट्स बघायचं। तर आवरूया, माझं आवरणं चालूच आहे। आवरूया आणि बाहेर पडूया। तर आम्ही घराबाहेर पडलोय, थंडी आहे बाहेर खूप। आम्ही जॅकेट वगैरे घालून बाहेर पडलोय। आत्ता सध्या तरी काहीतरी 11 डिग्रीवरती टेम्परेचर होतं। आम्ही घरातून बाहेर पडताना चेक केलं, पण रात्री 7 डिग्रीच्या खाली एक्सपेक्टेड आहे, 7 डिग्रीच्या खाली। तर रात्री येताना जास्त थंडी वाजेल म्हणून आम्ही आत्ताच जाडजूड स्वेटर्स जॅकेट्स घालून बाहेर पडलोय। आणि रोजप्रमाणे आज पण आम्ही बससाठी धावतोय। त्या बसमध्ये चढायचं आम्हाला अजून नक्की माहित नाहीये किती तीच बस पकडायची आहे का म्हणून। आणि नेहमीप्रमाणे धावत पळत आम्ही बस पकडली आहे आज पण। आम्ही बसमध्ये बसलोय आणि हा बघा काय बघत बसलाय, दाखव। मॅच बघतोय। पिवळी पिवळी झाडं, आता हे सगळे पत्ते झडणार ना।
जवळ जाऊन बघूया. तर आम्ही ट्रेप टावर पार्कच्या गार्डनमध्ये फिरतोय आणि खरं तर इथं अजून तितकी जास्त पानगळ नाही चालू झालेली, कारण खूप सारी झाडं आहेत जी अजूनही ग्रीन आहेत. तुम्ही पाठीमागं बघू शकत असाल. आणि फार म्हणजे अगदी कमी झाडं आहेत ज्यांची पानं पिवळी किंवा लाल होऊन झडायला लागली आहेत. त्यामुळं अजून पानगळ यायला थोडासा टाईम आहे, पण थोडी आहेत झाडं ज्यांची पानगळ चालू झाली आहे. जसं की आता तुम्ही बघू शकत असाल खाली जमिनीवरती खूप सारी पानं ऑलरेडी गळून पडली आहेत. किंवा हे एक झाड आहे ज्याची बऱ्यापैकी पानगळ चालू झाली आहे. बाकी तुम्ही बघू शकत असाल की फार कमी झाडं आहेत जी पिवळी किंवा लाल झाली आहेत, अजूनही ग्रीन आहेत. हे पूर्ण पिवळं झालंय, थोडं सुद्धा ग्रीन नाही आहे ह्या झाडामध्ये. आणि पाठीमागं माझा नवरा अजून ही मॅच झाली. तर आम्ही ट्रेप टावर पार्कला गेलो होतो ऑटम सीझन पाहण्यासाठी, म्हणजे पानगळ पाहण्यासाठी. बट वी गॉट आम्ही निराश झालो, कारण तिथं खूप कमी झाडं होती ज्यांची पानगळ चालू झाली होती. मग आता आम्ही अजून एखादं लोकेशन सर्च करतोय जिथं आपल्याला प्रॉपर लाल पिवळी झाडं दिसतील ज्यांची पानगळ चालू झालेली असेल. आणि आम्ही उतरलोय फ्रँकफुटर आलीला. इथं आम्हाला ऍक्च्युली फ्रँकफुटर आले आणि इथं आम्हाला ट्रेनमधून दिसलं की थोडीफार झाडं होती येलो कलरची. मग आम्ही विचार केला इथं उतरावं आणि तिथं शूट करावं त्या झाडांच्या जवळ. आणि इथं ना फ्रँकफुटर फ्रँकफुटर आम्ही आलो आहोत. आणि इथं खाऊ गल्ली आहे आणि इथं एक जर्मनीमध्ये एक फेमस पदार्थ आहे करीवूर्स्ट म्हणून. आपण करीवूर्स्ट का नाही खात? करीवूर्स्ट खाऊया ना. मी एक रील बघितलेलं, त्याच्यात असं लिहिलेलं की जर्मनीमध्ये असताना तुम्ही ह्या गोष्टी ट्राय केल्याच पाहिजेत. वाय आर यू पुलिंग मी अगेन अँड अगेन. तर त्याच्यामध्ये करीवूर्स्ट होतं. आपण करीवूर्स्ट कधीच नाही खाल्ले. करीवूर्स्ट पीक पासून बनतं. तुला खायचंय का पीक? मी तर नाही खात. तुला खायचंय का? चिकनचं नसतं. आपण इथं आलोय ना आधी. हो. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम ड्योनर आणि ड्युरूम ट्राय केला होता तेव्हा आम्ही ह्या एरियात आलो होतो. आणि मला आठवतंय ह्या पार्कमध्ये बसून आम्ही तो ड्योनर आणि ड्युरूम खाल्ला होता. तर इथं फ्रँकफुटर आलेला एक गार्डन आहे
त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल इथं बऱ्यापैकी झाडं आहेत ज्यांची पानं पिवळी झालीत. आणि जमिनीवर पण बघा किती झाडांची पानं गळून पडली आहेत. तरीही इथं सुद्धा थोडी झाडं अशी आहेत ज्यांची पानं अजूनही हिरवी आहेत. पण ॲटलिस्ट मला थोडेफार तर मिळाले व्हिडिओ बनवण्यासाठी ज्या झाडांची पानगळ चालू झाली आहे. आता तुम्ही माझ्या पाठीमागे एक रेस्टॉरंट बघू शकत असाल, चाय जी नावाचं इंडियन रेस्टॉरंट आहे इथं. आणि इथंच ह्याच एरियामध्ये पलीकडच्या रोडला योगी जी म्हणून एक रेस्टॉरंट होतं. हे बघा हीच ती डिश करी वूस्ट. हे बीफचं असतं ना, मीठ पिग आणि त्याच्याबरोबर फ्राईज आणि थोडीशी करी. हे आहे करी वूस्ट, इथली पॉप्युलर डिश आहे ही. तर फॉल सीझन बघून आम्हाला भूक लागली आणि आता आम्ही आलो नेटोमध्ये, जे की सुपर मार्केट आहे. आम्ही विचार करतो इथून काहीतरी स्नॅक्स घ्यावे जेणेकरून रात्री डिनरपर्यंत मग परत भूक नाही लागणार अशा बेतानं. आम्ही नेटोमधून बाहेर आलोय आणि काहीच नाही खरेदी केलं कारण मला काहीच नाही आवडलं. कारण अखिलला काहीच नाही आवडलं ज्याला भूक लागली आहे. आणि आता आम्ही डिसाईड नाही करू शकत आहे की आम्हाला काय खायचं आहे. आम्ही विचार करत स्ट्रीट्सवरून फिरतोय. आजूबाजूला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि छोटे छोटे डोनर शॉप दिसत आहेत. मग आम्ही विचार करतोय जर काय आवडलं तर खायचं, नाहीतरी नाही खायचं. आता आम्ही आलो एडेकामध्ये, दुसऱ्या सुपर मार्केटमध्ये. बघूया आम्ही इथं तरी काही खरेदी करतोय का. इथं ॲक्च्युली खरेदी करण्यासाठी प्रॉब्लेम हा आहे की फक्त चिप्स वगैरे खरेदी करू शकतो, नाहीतर मग जे क्रॉसॉ किंवा डोनट्स किंवा मग फ्रोझन सॅलेड, मग असे सगळे थंड वस्तू खाव्या लागतील, जे की आम्हाला ऑलरेडी थंडी पडली आहे आणि त्याच्यामध्ये असे थंड सॅलड वगैरे खाणं असे. तर त्याच्यामुळं आम्ही डिसाईड नाही करू शकत आहे की खायचं की नाही खायचं, काय खायचं. तर फिरत आम्ही आलो लिडलमध्ये. लिडल सुपर मार्केट आहे. तर आता इथं आम्ही चेक करतो काय मिळतंय का इथं खाण्यालायक. तर अखिलने घेतलाय क्रॉसॉ आणि मी घेतले आहेत बनाना. चिकन दाखव. मोठं पण गरम होतं. मजबूत आहे.
खराब लागलं हे बघ. शिवाबाई खराब आहे वरनं पण. काय नव्हतं. पूर्ण एक साइड खराब आहे. अगं खा, चांगलं आहे ते. हे खा, काय नाही तू खा. मला नाही खायचं ते. Yeah. आता मी नेटोच्या बाहेर उभी आहे, नेटो सुपर मार्केटच्या. आणि अखिल आतमध्ये गेला आहे कॉफी घेण्यासाठी, कारण मगाशी आम्ही एडेकामधून बनाना आणि क्रॉसॉ घेतला ना, तर तिथं कॉफी नव्हती आणि ह्याला क्रॉसॉबरोबर कॉफी खायची आहे. मग आता आम्ही नेटोमधून कॉफी खरेदी करू आणि खाऊ. मी घेतलंय लाटे व्हॅनिला. दाखव. लाटे व्हॅनिला. इथं अजून पण ऑप्शन्स आहेत. बेसिकली हे कॉफी वेंडिंग मशीन आहे आणि एवढे सगळे ऑप्शन आहेत आणि सगळ्या प्रकारच्या कॉफीज तुम्ही बघू शकत असाल 1 युरोला मिळते. आणि ह्या गरम असतात, म्हणजे ज्या गरम असायला हव्यात त्या गरम असतात आणि ज्या थंड असायला हव्यात त्या थंडच असतात. मस्त आहे ना. आता आम्ही उबान स्टेशनला चाललो आहे. इथं स्टेशनवरती बसून मी माझं केळ आणि अखिल त्याची कॉफी खाईल शांतपणे. आम्ही उबान स्टेशनला पोचलो आहे आणि इथं इतकी गर्दी आहे की आम्हाला बसायला जागा नाही सापडत आहे. आणि फायनली आम्हाला जागा मिळाली आहे बसायला आणि बसून शांतपणे खायला. व्हॅनिला आहे हे, क्रॉसॉमध्ये प्लेन बटर. हो बटर.
तर हा क्रॉसॉन आहे ना, ह्याच्यामध्ये एक तर बटर किंवा चॉकलेट फ्लेवर ना, व्हॅनिला नसतोच ना, बटर आणि चॉकलेट फ्लेवर असे 2 प्रकारचे क्रॉसॉन मिळतात. छान आहे. खराब लागला. तर मी केळ खाऊन घेते आणि इथून आम्ही फेस्टिवल ऑफ लाईट्स बघायला जाणार आहे. अभिषेक आणि मनालीसुद्धा आम्हाला जॉईन करतील. तर आपण अलेक्झांडर प्लॅट्सला जाणार ना पहिलं. तर इथून आम्ही अलेक्झांडर प्लॅट्सला जाऊ आणि ते फेस्टिवल ऑफ लाईट्सचा व्लॉग मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकते आणि हा व्लॉग मी इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि फेस्टिवल ऑफ लाईट्स बघण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्लॉग बघावाच लागेल. त्यामुळं भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.